मित्रांनो, मास्टायटिस हा जनावरांमध्ये येणारा आजार अतिशय भयानक आहे आणि दिवसेंदिवस तो वाढत चाललेला आहे. आणि त्याचं कारण जे आहे ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. मास्टायटिस काय येतो, कशामुळे येतो, कसा कंट्रोल करता येईल. प्रामुख्याने ऋतू बदलामध्ये मास्टायटिसचं प्रमाण आपल्याला जनावरांमध्ये आढळून येतं. जसं उन्हाळा ते पावसाळा म्हणजे या दरम्यान माशांचं प्रमाण जास्त असतं. या पिरियडमध्ये मास्टायटिस जास्त फैलावतो देखील. तसंच पावसाळा आणि हिवाळा सुरू होताना हे लक्षणं पण मास्टायटिसचे आपल्याला त्या पिरियडमध्ये जनावरांमध्ये जास्त येतो. आणि थोडं कमी प्रमाण जे आहे आणि थंडीचं उन्हाळ्यामध्ये रूपांतर होत असताना म्हणजे ऋतू बदलामध्ये आपल्याला लक्षात येतं. जसं तापमान वाढत चालतं तसं बघा आपल्या घरामध्ये दूध नसतं. अगदी तीच परिस्थिती आहे. म्हणजे जास्त तापमानामध्ये बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव हा वाढत चालतो आणि म्हणून उन्हाळा आणि पावसाळा ह्या ऋतू बदलामध्ये मास्टायटिसचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जनावरांमध्ये आढळून येतं. आता मास्टायटिस कोणत्या गायींना होऊ शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्तनाच उरते किंवा तिचं सडामध्ये दूध शिल्लक राहतं आणि नंतर थेंब थेंब दूध त्याच्या सडातून टपकत असतं. त्यांचे होल थोडेसे मोठे असतात दुधाचे सडांचे आणि त्या होलमधून खाली दूध थेंब थेंब टपकत असतं. अशा ठिकाणी माश्या जाऊन बसतात ते दूध पिण्यासाठी आणि माशी तिथं बसली आणि ती जर इकोलाय किंवा मायकोप्लाझ्मा ह्या जीवाणूने संक्रमित असली तर ते जीवाणू कासेमध्ये शिरकाव करतात आणि गायीला सुरुवातीला ताप येतो. ताप आल्यानंतर मग पुढे गायीची कास जी आहे ती थोडीशी जड पडायला सुरुवात होते, दगडासारखी व्हायला सुरुवात होते. नंतर सडा बंद पडतात किंवा सडांमधून गुठळ्या येतात किंवा पाणी येतं. अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला दिसू शकतात. आता हे लक्षणं दिसल्यानंतर मग तिथून पुढे आपण अँटीबायोटिक वगैरे ह्या ट्रीटमेंट चालू करतो. परंतु अशा जनावरांची सडं आपल्याला सोडून द्यावी लागतात. सडही खराब होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये नुकसान होत असतं. आणि मग अशा ह्या मास्टायटिसच्या नियंत्रणासाठी आपल्या हातामध्ये सर्व खर्च करून काहीच राहत नाही. म्हणून मी शेतकऱ्यांना विनंती करेन की त्यांनी जर आपल्याकडे जास्त दुधाळ जनावरं असतील, जास्त दूध देणारे जर जनावरं असतील आणि 4-5 गायी आपल्या गोठ्यामध्ये असतील तर आपण अश्वमेधचं आयुर्वेदिक मस्टेक हे सिरप आपल्या कायम गोठ्यामध्ये ठेवलं पाहिजे. साधारणपणे मास्टायटिस ज्या वेळेला चालू होतं तेव्हा सुरुवातीला हे लक्षणं दिसायला लागले, गायीला ताप आला किंवा दुधातून रक्त आलं, त्याच दिवशी सकाळ संध्याकाळ 50-50 मिली गायीला ते चालू करा. 5 दिवसामध्ये मास्टायटिसचं कोणत्याही गायीमध्ये लक्षण राहणार नाही आणि गाय ठणठणीत बरी होईल.